श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणी. आज मी तुम्हाला एक मोत्यांची डिझाईन शिकवणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला हे असे फूल शिकवलेले होते. त्याच्यातलेच मी अर्धे फुलाचे भाग केलेले आहे आणि त्याचा मी शॉर्ट टाकलेला होता. तर मग तो शॉर्ट पाहून मला निशिताताई देशपांडे यांनी कॉमेंट्स टाकले की व्हिडिओ टाका. म्हणून मी तुम्हाला हे आज परत अर्धे फूल कसे बनवायचे ते शिकवणार आहे. आणि त्याच्यामध्ये त्या शॉर्टमध्ये मी हे 5 फुलं ठेवून त्याच्याखाली हे अशी छोटी छोटी 5 फुलं 3 महिन्यापूर्वी हा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही हे फुलं बनवू शकता. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, साहित्य एकदम कमी लागणारे आपल्याला पांढरे मोती 6 नंबरचे, रंगीत मोती घेतले मी. एक 6 नंबरचे मोती घेतलेले आहे आणि 4 नंबरचे मोती मी ह्या ठिकाणी घेतलेले. दोघंही एकाच कलरचे मोती घेतलेले आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. हे पहा, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे मी गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, गाठ पाडून घेतलेली. आता आपण उरलेला धागा कापून घेऊ. तर सगळ्यात पहिले आपल्याला धाग्यामध्ये 6 मोठे मोती ओवून घ्यायचे आहे, 6 नंबरचे. हा असा आकार मी बनवलेला आहे पहा. आणि जे मोठं फूल केलं तर मी पूर्ण त्याला मी षटकोन आकारमध्ये केलेला होता. तर मी त्याच्यातला हा अर्धा भाग केलेला आहे आणि त्याला 3 पाकळ्या जॉईन केलेल्या आहे. आता आपण धाग्यामध्ये 6 नंबरचे मी इथे निळा कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही कलर इथे वापरू शकतात. हे पहा, हे 6 मोती मी धाग्यात ओवून घेतलेले आहे पहा. आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. तो गोल कसा पहा, गाठ आहे, गाठीजवळचा हा जो एक मोती आहे 1 नंबरचा, त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला पहा. आणि आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. हा असा इथे आपला गोल तयार झालेला आहे. आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. त्यांनी मला डबल कमेंट्स टाकले की प्लीज मला व्हिडिओ टाका, प्लीज मला व्हिडिओ टाका. म्हणून मी त्यांच्या रिक्वेस्टला मान देऊन आज हा व्हिडिओ टाकत आहे. हे पहा, आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. हा आपला इथे गोल तयार झाला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, हे जे 3 मोती आहे इथे आपल्याला परत गोल करायचे. तर गोल कसे करायचे आहे आपल्याला पहा. सुरुवातीला आपल्याला इथे एक गोल करायचा आहे. हे अशा प्रकारचं फूल आपल्याला इथे बनवायचं आहे. तर आता मी काय करते, ह्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला एक गोल बनवायचा आहे. हा जो मेन गोल केलेला आहे त्याच्यातला एक मोती हा खालचा आपण घेणार आहे आणि ह्या एकेका मोत्यात आपण 3 गोल करणार आहे. तर मी आता धाग्यामध्ये परत 5 मोती ओवून घेते. गोलातला 1 मोती आणि हे 5 मोती, असे 6 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतलेले आहे आणि हा जो मोती आहे त्याच्यातनं आपण सुई बाहेर काढणार. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे पहा. हा इथे आपला एक गोल तयार झाला. आता आपण लगेच पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. त्याच गोलातला मधला मोती, अशी सुई मी बाहेर काढून घेतली पहा. आता इथे आपण हा 1 मोती होता आणि 5 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल केला. तर आता आपल्याला ह्या गोलातला हा 1 मोती आणि हा जो मेन गोल केलेला आहे त्याच्यातला हा 1 मोती, असे हे 2 मोती आपली इथे आहे. तर आता इथे आपण 4 मोती होऊन 6 मोत्यांचा गोल बनवू.
एकदम सोपी डिझाईन आहे, करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा. निश्चितताई तुम्ही मला कॉमेंटद्वारे कळवा. तुम्ही खूप छान माझ्या व्हिडिओला लाईक करता, त्याकरता मी तुमची खूप आभारी आहे. आणि कॉमेंटसुद्धा करता छान म्हणून. असंच सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला खूप प्रोत्साहन द्या माझ्या व्हिडिओला, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तेवढेच माझे व्ह्यूज वाढतात आणि सबस्क्राईब वाढतात. हे पहा, आता मी हे 4 मोती ओवून घेतलेले आहे आणि हे आधीचे 2 मोती. तर आपण ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तो एक मोती, त्याच्या शेजारचा एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, आता आपल्याला परत काय करायचं आहे, ह्या एका मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. आता इथे सुद्धा आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती ओवून घेतले पहा, आणि ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, असे ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा, धागा ओढून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं मित्रमैत्रिणींनो, पहा, आता आपल्याला ह्या पाकळ्या तयार करायच्या. ही मोठी पाकळी बनवायची आता आपल्याला, आणि त्याच्यानंतर आपल्याला ही छोटी पाकळी त्याच्यामध्ये बनवायची. तर आता आपण ही मोठी पाकळी बनवून घेऊया. तर आता मी काय करते, आपण आता हे 3 गोल केलेले आहे. तर ह्या 3 गोलातले मी आता ही सुई फिरवून घेणार आहे. ही सुई अशी फिरवून घेते पहा. ही अशी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. 6 मोत्यांचे आपण गोल केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, 2, 2, 4 आणि 2, 6. तर हे जे मधले 2 मोती आहे ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे. ही पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. इथे आता आपल्याला 3 गोल बनवायचे, एक वरचा गोल आणि 2 खाली गोल, असे 3 पांढरे गोल आपल्याला 6 मोत्यांचे इथे बनवायचे आहे. त्याच्याकरता मी आता धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेते आहे. पहा, हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत मी आता ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तो आणि त्याच्या अलीकडचा हा एक मोती, अशी 2 मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही सुई अशी बाहेर काढून घेतली आहे, धागा ओढून घेतला. ही इथे आपल्या एक गोल तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं, परत आता ह्या 2 मोत्यातनं सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. इथे आता आपल्याला 2 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे. तर आता पहा, हा एक मोती आणि 5 मोतीहून 6 मोत्यांचा गोल आपल्याला इथे करायचा आहे. हे 5 मोती ओवून घेतले पांढरे, आणि ह्या जो गोल आहे ह्या गोलातला हा मोती धागा काढलेला, त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढू. हा एक 6 मोत्यांचा आपला गोल इथे तयार झाला. आता आपण परत शेजारच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर पहा, आता ह्या धागा काढलेला एक मोती आणि ह्या गोलातला एक मोती, असे हे 2 मोती. तर आता इथे आपण 4 मोती ओवून घेऊ. हे 4 मोती मी ओवून घेतले पहा. आणि परत मी ह्या अलीकडचा हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घ्यायचा आहे
आणि परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता पहा, आता आपल्याला काय करायचं, फुलाची पाकळी बनवायची. तर फुलाची पाकळी बनवण्याकरता आता मी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. खालच्या दिशेने ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आता हा एक मोती, हा दुसरा मोती, हा तिसरा मोती आणि हा चौथा मोती, असे सलग ह्या 4 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि इथे आता आपल्याला 10 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे 10 पांढरे मोती ओवून घेतले. पहा, पाकळी एकदम सोपी आहे. मोती व्यवस्थित मागे सरकवून घेतलेले आहे. आणि आता इथे आपल्याला एक निळा मोती घ्यायचा आहे, 6 नंबरचा. हा निळा मोती मी धाग्यात ओवून घेतला पहा. आणि हा जो निळा मोती ओला आहे हा मागे सरकवून आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातनं सुई आपण अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतली पहा. आणि धागा व्यवस्थित ओढून घेतला. आता आपण इथे 10 मोती ओवलेत. आपल्याला ह्या साईडला 9 मोती ओवायचे पांढरे. हे 9 मोती ओवून घेतले आणि हा एक मोती, असे 10 मोती आपले आहेत. तर आता आपण इकडनं सुई काढून 10 मोती ओवले. तर आता पहा, आता आपण हा जो एक सुरुवातीचा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढणार. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि परत आता आपण ह्या 2 मोत्यांच्या मध्ये सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि परत आता इथे आपल्याला 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी 5 पांढरे मोती ओवून घेते आहे. एकदम सोप्या पाकळ्या करायच्या आहे. आता ही पाकळी तुमच्या लक्षात आलीच असेल. हे 3, हा चौथा आणि हे 5 मोती मी ओवून घेतलेले आहे. आणि 4 नंबरचा मोती मी इथे घेतला. सुरुवातीला मी 6 नंबरचाच मोती घेतलेला आहे पाकळ्यांमध्ये. नंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण छोटासा मोती टाकून बघू, कारण ही पाकळी छोटी आहे. आता आपण हा मोती बाजूला करायचा आणि ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर टाकल्यानंतर परत आपण 3 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. ही एक पाकळी मी तुम्हाला शिकवलेली आहे या ठिकाणी. अशा 2 पाकळ्या तुम्ही करून ही डिझाईन बनवू शकतात. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले. हा एक चौथा मोती, 5 मोती मी धाग्यात ओवून घेतलेले होते आणि इकडे 4 आणि हा एक 5, असे 5 मोती आपले इथे आहेत. आणि आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. तर आता हा अलीकडचा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. त्याच मोत्यांमधनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. इथे आपली ही पाकळी तयार झालेली आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली आणि आता इथे मी गाठ पाडून घेणार आहे. पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपली ही पाकळी तयार झाली. तर गाठ पाडायच्या आधी मी तुम्हाला सांगते पहा, आता हे 3 मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आपण. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर ह्या गोलातले हे 2 मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. आणि काही नाही, 3 पांढरे गोल करायचे आहे. सुरुवातीला 4 मोती ओवायचे, नंतर 2 गोल करायचे 6-6 मोत्यांचे. ही अशी पाकळी आपली तयार होते. पाकळी एकदम सोपी आहे. करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा. हे पहा, हे असे आपले फूल इथे तयार झालेले आहे. इथे माझ्याकडनं 5 मोती ओवले गेले. सॉरी, इथे 4च मोती ओवायचे होते.
हे पहा, हा गोल तयार झालेला आहे. त्याच्याच करता मी तुम्हाला हा गोल तयार करून ठेवलेला आहे. आता मी फक्त वरचा गोल कसा करतात ते तुम्हाला दाखवते. खालची माहिती मी तुम्हाला करून दाखवलेली एक पाकळी. फक्त वरचा गोल माझी सुरुवात 5 मोत्यांनी झाली शिकवता शिकवता. तर सुरुवातीला आपल्याला 4च गोल घ्यायचे मित्रमैत्रिणींनो. हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे. आता मी ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला 4 मोतीहून वरचा एक गोल बनवायचा आहे. हे पहा, आता मी तुम्हाला परत वरचा गोल शिकवते, कारण मागच्या गोलामध्ये मला ती डिझाईन झाल्यानंतर लक्षात आलं की मी चुकीने 4च मोती ओढलेले आहे आणि हा या गोलातला मोती. परत मी तुम्हाला हा एक गोल सांगून देते कसा करायचा, म्हणजे तुमच्या परत लक्षात येईल. हे असे 4 मोती आपण धाग्यात ओढून घेतलेले आहे आणि इथे हा गोल करायचा आहे. हे पहा, असा आपला गोल इथे तयार होतो. हा सुरुवातीचाच गोल मी तुम्हाला शिकवलेला आहे पहा. आणि ही अशी आपली पाकळी इथे तयार होते. मी ही पाकळी तुम्हाला शिकवलेली आहे. तर तुम्ही ही अशी पाकळी करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा. हे पहा, ही अशी मी आज डिझाईन इथे तयार केलेली आहे. अशाच कॉमेंट्स मला तुम्ही करत जा. मला शिकवायचा खूप आनंद होतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. आता अधिक महिना चालू आहे म्हणून मला अधिक महिन्याची पोथी वाचायला द्यायची. आज एकादशी अधिक महिन्याच्या एकादशीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि व्हिडिओ इथे थांबवते. चला मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओला.